कालही सरकार, आजही सरकार आणि उद्याही सरकार राहणार. विषय संपला. अख्ख्या पूर्ण सोशल मीडियावर एकच डायलॉग फेमस आहे, ते म्हणजे विषय संपला. मित्रांनो, खतरनाक म्हणजे खतरनाक पद्धतीने हा डायलॉग बोलतात दिव्याताई शिंदे आणि एक नंबर डायलॉग असतो यांचा की विषय संपला. डायरेक्ट फुल स्टॉप असतो, ना पुढे कोण बोलतं ना कोणी बोलायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आजच्या एपिसोड मध्ये तर काहीच असं झालेलं नाही की जेणेकरून बिग बॉस सीझन 6 मधले डबल कॅप्टन्सीचा जो रोल आलेला आहे तो कॅप्टन आणखी बनलेला नाही, कारण की तिथे त्यांचा मुद्दा जो होता, ते गेम जो होता तो घंटा बनलेला नाहीये. तर स्टार्टिंग पासून बोलूया आपण ह्याच विषयावर. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी सांगतो मित्रांनो, व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये तुमचं मत मांडा. विषय संपला. मित्रांनो, आजपर्यंत जे अनुश्री आपण बघितलं होतं, चुप राहणारी, गप राहणारे, कुणाला नाही बोलणारे, कुणाला काही नाही करणारे, ती आज प्यादा म्हणून तिला ओळख दिलेली आहे. तर तिचं रिप्लाय असं होतं की आज जर मी तुम्हाला प्यादा वाटते तर मी उद्या तुम्हाला राणी बनवून दाखवणार. खतरनाक म्हणजे विषयावर अनुश्रीनं पण बोललेली आहे आणि अनुश्री पण आता गेम असा खतरनाक खेळते की तिचा नाद करणं बेकार आहे. आता मित्रांनो, टॉप लेवलचा गेम खेळत आहे अनुश्री पण. आणि मित्रांनो, सगळ्यात डेंजर गर्ल म्हणजे तिथे आहे रुचिता. जे सत्य आहे ते आहे. मी तर सरळ तन्वीला प्यादा बनवणार आहे. काय करायचं आहे करा, मला काही घेणं देणं नाहीये. माझं टार्गेट फक्त तन्वी आहे आणि तन्वीचं टार्गेट फक्त रुचिता आहे. ह्या दोघींचा काय क्रॉस लाईन आहे काय माहिती, ह्यांलाच माहिती आहे काय झाले. स्टार्टिंग पासून ह्या दोघीचं जमत नाही. मला असं वाटलं होतं की स्टार्टिंगला ह्या लोकांचं जमल ह्या दोघींचं, पण ह्या दोघींचं वेगळंच झालेलं आहे. ह्या दोघींचं जमतच नाही. आणि मित्रांनो, ओमकारची जी भाषा आहे ती भाषा थोडीशी चुकीची आहे. जे की रोशन दादाला बोलतो की फालतू मध्ये असं करतो, बिळातून येतो, हे चुकीचं आहे. हे बोलणं एखाद्या व्यक्तीला चुकीचं आहे आणि तेच लोक ज्ञान शिकवतात की दुसऱ्यानं जर फालतू बोलला असता, ह्याच जागी रुचितानं फालतू बोलली असते तर त्या लोकांनी बवाल उचलला असता, पूर्ण बिग बॉसचं घर हलवून टाकलं असतं की रुचिताने फालतू बोलली. पण रोशन दादा एक असा प्लेअर आहे, तो इंडिव्हिज्युअल खेळतो आणि स्वतःमध्ये दम ठेवून खेळतो. मित्रांनो, त्याच्या टीमची म्हणजे टोळीची गलती झाली होती, त्यावेळेस रोशन दादाने स्वतः बोलला होता, माझ्या टोळीनं गलती केली, आम्ही माफी मागतोय आणि हे बघा ह्या लोकांनी चोरी केली होती. तर हेच दम पुढच्या झोन मधल्या एकाही माणसामध्ये आहे का? तुम्हाला काय वाटते ते कमेंट मधून नक्की सांगा मला. कारण पुढच्या माणसामध्ये एकाही व्यक्तीमध्ये असा रोशनदादा सारखा दम मला तर दिसत नाहीये कुठे. मित्रांनो, मी आजपर्यंत सचिन दादा बद्दल एकही शब्द बोललो नव्हतो, कारण की सचिन दादा कुठेच दिसत नव्हते आणि शांत बसत होते. मित्रांनो, सचिन दादाला ज्यावेळेस बिग बॉसने बोलण्यासाठी बोलवलं त्यावेळेस खरोखर अर्ध्याच्या वरचे जे लोक लाईव्ह बघत होते तेवढ्या लोकांनी रडले असतील. कारण की ज्यावेळेस सचिन दादा रडत होते ना, खरंच म्हणजे खरंच इमोशनल केला दादा तुम्ही. आणि खरंच अख्खा महाराष्ट्र तुम्हाला सपोर्ट करेल. फक्त तुम्ही जे रियालिटी आहे ते दाखवा तुमचा आणि गेम प्ले खेळा.